चिनी बेदाण्यावर निर्बंध घालत अफगाणिस्तानच्या बेदाण्यावर शुल्क लावा. सांगलीत द्राक्ष उत्पादकांची मोर्चाकडून मागणी. अफगाणिस्तान मार्गे चीनमध्ये येणाऱ्या बेदाण्याला बंदी घालावी तसेच अफगाणिस्तानच्या बेदाण्यावर आयात शुल्क लावावी यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून धडक मोर्चा काढण्यात आला. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर द्राक्ष बागायतदार संघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. भारतीय बेदाण्याला चांगले दर मिळत असताना चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आणून कमी दराने विक्री करण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने अफगाणिस्तान मार्गे येणाऱ्या बेदाण्यावर आयात शुल्क लावत चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या चिनी बेदाण्यावर निर्बंध घालावे अशी मागणी यावेळेस द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं करण्यात आली आहे. माझं नाव मारुती चव्हाण, मी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा उपाध्यक्ष आहे. आज आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी 6 ऑगस्टला आम्ही मोर्चा काढला होता ह्याच प्रश्नावर आणि अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागावा, चीनची चुरट्या आयात थांबवावी बेदाण्याची, ह्या अशा मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. परंतु शासनानं त्या मागणीकडे काही लक्ष दिलं नाही आणि पुन्हा आणखी व्यापाऱ्याने हा बेदाणा आणून ह्या बाजारात 10 किलोच्या बॉक्समध्ये आणला बेदाणा परदेशी आणि तो बेदाणा वॉशिंग करून कलर मारून निकृष्ट दर्जाचा तो बेदाणा भरला इंडियन बॉक्समध्ये आणि असं इंडियाच्या बेदाण्याचं नाव खराब करायचं काम ह्या मंडळीने केलं. म्हणून आम्हाला धाड टाकावी लागली की बाबा ही निदर्शनास आणून द्यावं लागलं की बाबा असं घडायला लागलं आणि आपल्या इंडियन बेदाण्याचं नाव खराब व्हायला लागलं. कारण ही एक मोठी इंडस्ट्री आहे, ह्याच्यात आम्ही हा बेदाणा जप्त करावा. तो बेदाणा प्रशासनानं लवकरात लवकर जप्त करून दुसरी आमची मागणी अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लावावा, त्याशिवाय या चोऱ्या थांबणार नाहीत. आणि अफगाणिस्तानचाच बेदाणा उत्पादन कमी होतंय परंतु आयात तिकडनं जास्त होत्या, म्हणजे इराण, इराक, तुर्कस्तान, चीनचा बेदाणा अफगाणिस्तानच्या नावानं बॉक्समध्ये भरून इकडे येतो. ह्याच्यात तिसरी मागणी आमची आहे की चीनमध्ये गेल्या 5-6 वर्षात 12 लाख एकर द्राक्षाची बाग वाढल्या आणि ही 12 लाख एकर द्राक्षाची बाग वाढली असताना तिकडली द्राक्ष आज आपल्या भारतीय बाजारपेठेत किंबहुना जिथं द्राक्ष मोठ्या प्रमाणात पिकतात त्या सांगली तासगाव तालुक्यात सुद्धा ती द्राक्ष बाजारात आली, म्हणजे भारतातल्या मेट्रो सिटीत किती आले असतील. ही चीनच्या द्राक्षाला केंद्र शासनानं आयात कर जो 30% आहे तो 100% केला पाहिजे, अन्यथा भारतीय द्राक्ष शेती पुन्हा मोडकळीस येईल चीनच्या ह्या कारनाम्यामुळं. आणि ह्याच्यावर सरकारनं खरोखर ह्या 2 गोष्टी तर पहिल्या प्राधान्याने घ्याव्यात आणि ह्या महाराष्ट्रात आणि देशात कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातल्या शेतकरी 70 लाख लोकांना रोजगार देतो आणि या 70 लाख लोकांना रोजगार देत असताना त्याला आज आपल्याला त्या लोकांच्यावर बेकारीची कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे. म्हणून या मागण्या आहेत. चौथी मागणी आमची आहे की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचं जे अनुदान मिळतं ते अनुदान आम्हाला 35% दिलं जातं आणि ते 10 एकरच्या वरच्या बागायतदाराला दिलं जातं. तर लहान बागायतदार उभा करायचा असेल, कारण आपल्या इथं भारतात लँड होल्डिंग कमी आहे आणि कमी लँड होल्डिंगला लहान शेतकऱ्याला तुम्ही कसल्याही परिस्थितीत 1 एकरपासून NHBचं अनुदान मिळावं. महाराष्ट्र शासनानं पांडुरंग फुंडकर योजनेत द्राक्ष बागेदारांचा बागेचा समावेश करावा, द्राक्ष पिकांचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा. तसंच जे शेतकऱ्यांचं पैसे बुडवले जातात व्यापाऱ्यांच्या मार्फत, त्या शेतकऱ्यांचं पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना मोकासारखा कायदा तयार करावा. आज अखेर तो देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्षात झाला नाही, तो झाला पाहिजे. आमची पुढची मागणी अशी असणार आहे की आज शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करा. 22 डिसेंबरला केंद्र शासनानं एक GR काढला की न्यूझीलंडच्या फळाला आणि मनुक्याला आयात कर मुक्त केलं. तर हा निर्णय केंद्र शासनानं माघारी घ्यावा, कारण ह्याच्यामुळं आमच्या फळ उत्पादकांचा मोठा तोटा होणार आहे. हा सुद्धा न्यूझीलंडच्या येणाऱ्या फळाला, मनुक्याला आयात कर 100% लावावा, त्याशिवाय आपला फळ बागायतदार, द्राक्ष बागायतदार ह्या महाराष्ट्रातला वाचणार नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.